वडिलोपार्जित आपल्याला एक म्हण मराठीत बघा ऐकवयास मिळाली, अंथरूण पाहून पाय पसरावे. परंतु जेव्हापासून सोशल मीडियाचा आउटब्रेक झाला आणि जसं डिजिटल युग बाहेर आलं, डिजिटल युग आपल्याला बघावयास मिळतंय, जिथं वावर डिजिटली सर्व प्रकारचे व्यवहार, सर्व प्रकारच्या गोष्टी या डिजिटली प्रत्येक व्यक्तीला ऍक्सेस भेटू लागला. आणि त्यानंतर जे मोटिवेशन आलं की अंथरूण पाहून पाय पसरण्यापेक्षा पाय पाहून अंथरूण मोठं करून घेणं, ह्याच गोष्टींकडनं ह्या जो उलट मोटिवेशन चालू झालं, त्यातनंच आता धक्कादायक प्रकार आपल्याला उघडकीस येत आहेत. काय आहे प्रकार हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओद्वारे करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो, टोरेस कंपनी या आत्ता एक 3 दिवसापासून ह्या कंपनीविषयी कंपनी चर्चेत आहे. चर्चा आहे ती कंपनीचे सर्व पदाधिकारी आणि इव्हन मालकांसोबत फरार झालेले आहे. 5 ते 6 आउटलेट मुंबईमध्ये होते, तेही बंद करण्यात आलेले आहेत. तिथे कुणीही आत्ता नाहीये. प्रश्न हा आहे की तिथं म्हणजे टोरेस कंपनी, पहिली तर तुम्हाला सांगतो की यांनी गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले आणि आठवड्याला 6% व्याजदर देतो, परतावा देतो म्हणून त्यांनी बहुतेक जणांनी पैसे गुंतवले. म्हणजे कोटीच्या घरात त्याची संख्या गेलेली आहे. एका व्यक्तीने कोटी, एक भाजी विक्रेता आहे त्याने लोन करून 4,43,00,000 रुपये जमा केलेल्याची माहिती समोर येते. असे अनेक गुंतवणूकदार आहेत, म्हणजे छोटे मोठे तर खूप गुंतवणूकदार आहेत. म्हणजे या स्कीम बद्दल थोडक्यात मी सांगतो की कसा गुंतवणूकदारांना फसवलं गेलं की तुम्ही फॉर एक्झाम्पल 1,00,000 द्या, आम्ही तुम्हाला आठवड्याला 6% म्हणजे त्याचे 6% असे 20 आठवडे परतावा देत राहू. म्हणजे तुम्हाला 1,20,000 1,30,000 असं आम्ही दाखवलं गेलं की तुम्हाला मिळतील. आणि त्या पद्धतीने पहिले हप्तेही देण्यात आले. परंतु जसं जास्त रक्कम जमा झाली तसं रातोरात कंपनी आउटलेटसह गायब झाली. फक्त टोरेस कंपनीचा लोगो आणि त्यांचे ते ऑफिसचे हे आहेत, बाकी काही नाहीये. न्यायालयात धाव घेतले, पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतले, पोलीस अधिक तपास करतायत, त्यांची खाती वठवण्यात आली. याचा प्रकार होईल, पोलीस चौकशी होईल आणि त्यानंतर तो काय उघडकीस येईल ते येईल. परंतु ह्या मागची एक दुसरी बाजू आपण आज डिस्कस करतोय की गुंतवणूकदारांनी पैसा गुंतवलाय काय लोभापायी, की अचानक आम्हाला जास्त परतावा मिळावा. गव्हर्नमेंटने, तुम्ही कॉल जर कुठे लावत असाल तर कॉलच्या आधी आता गव्हर्नमेंटने, गृह मंत्रालयानेही ॲडवायझरी जारी केलेली आहे की कुणीही लोभापायी कुठेही गुंतवणूक करू नका. कारण हल्लीच्या प्रमाणात खूप प्रकार वाढलेले आहेत. अक्षरशः भरपूर गुंतवणूकदारांच्या कंपन्या तयार झाल्यात. फ्रेंडद्वारे एकमेकांना सजेस्ट केल्या जातात आणि पैसे गुंतवा, लवकर त्वरित रिफंड मिळवा, त्वरित व्याजदर मिळवा, ह्या योजना देऊनच कुठेतरी चक्रव्यूहात अडकवलं जातं. आणि त्यानंतर एकखटी गुंतवणूकदार आले, पैसे जमा झाले की गायब होतात आणि नंतर न्यायालयीन चौकशी करत बसा. परंतु गुंतवणूकदार ही सरकारने ध्यानात घ्यायला पाहिजे की तुमचाही होल्ड असला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींवरती. कारण उद्या कुणीही काही, कारण आता असं झालंय प्रत्येक गोष्ट ही, ह्या जे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला मोटिवेशन ऐकलं, त्या मोटिवेशन नुसार आता सगळेच कर्जबाजारी होऊन कुठेतरी सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. कुणी घर बांधतंय, कुणी कार बांधतंय. ज्या गोष्टी आधी वर्षानुवर्ष लागायचे पिढ्यांना, ते आता 20, 25, 30 वर्षात होऊ लागले आहेत. सगळं कर्जावरती चालू आहे आणि अशातच EMI जाणार, बँकेचं जो उत्पन्न आहे ते तेवढंच आहे, महागाई वाढत चालली आणि त्यात अशा स्कीम आल्या की लोकही लोभावतात, त्यांना लोभ होतो की नाही लवकर व्याजदर येईल, गुंतवा. सो ह्या सारख्या आणि असे ॲपही खूप चलनात आहेत की 70,000 भरा, जे आठवड्याला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येत राहतील. सो नागरिकांनी तेवढीच काळजी घ्यावी की काही कोण तुम्हाला 6%, 10% एवढा पैसा द्यायला कोणी बसलेलं नाहीये ना, असा कुठला बिझनेस आहे. हे सगळे सापळे आहेत गुंतवणूकदारांना लोभ मिळावा म्हणून. सो तुम्ही बघा, अवेअरनेस करा नागरिकांना. जेवढ्या गोष्टी ह्या गोष्टी जेवढ्या लवकर स्प्रेड होतील तेवढं एखाद्याच्या गुंतवणूक, जो कष्टाने कमवलेला पैसा आहे तो वाचण्यास मदत होईल. तुमचे विचार नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.